आज मी इथे कलिंगडापासून अगदी मलाईदार अशी कुल्फी बनवलेली आहे, जी चवीला एकदम जबरदस्त बनवलेली आहे. एकदम जास्त गोड पण नाही आणि फिकी पण नाही. खूप छान अशी आणि तसंही उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम खायला सर्वांनाच आवडते. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज इथे बघा कलिंगडापासून आईस्क्रीम बनवलेली आहे. तर मी इथे एक अख्खं कलिंगड होतं, त्यातला मी अर्धा भाग घेतलेला आहे. तर आता याच्यातला जो लाल भाग आहे त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला सुरीच्या साहाय्याने जमलं तर सुरीच्या साहाय्याने काढून घ्या. मी सुरीच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला पण मला काही जमलं नाही. तर मी आपला जो वरण घ्यायचा चम्मच असतो त्याच्याने मी काढून घेतलेला आहे. बघा अशा प्रकारे मी काढून घेतलेला आहे. तर पूर्ण आपल्याला कलिंगड आतपर्यंत पूर्ण पोकळ करून म्हणजे लाल लाल भाग आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर याच्यातल्या ज्या बिया आहे त्या काढून घ्यायच्या आहे. तर मी अशा प्रकारे पूर्ण टरबूजमधल्या सगळं काही लाल भाग जो असतो, लाल गर असतो तो काढून घेतला. बघा असा पोकळ केलेला आहे. त्याला बाजूला ठेवून देते. आणि आता जे टरबूज काढलेलं आहे, जे गर काढलेलं आहे त्याच्या मी बिया काढून घेते. पूर्ण बिया राहायला नको, नाही तर ते कच वाटतं. तर याच्या बघा मी पूर्ण बिया काढून घेतलेल्या, काळ्या व्हाईट ज्या पण होत्या त्या मी पूर्ण काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर याला मिक्सरच्या पॉटमध्ये घातलं आहे. त्यानंतर यात घालते आहे साखर. साखर मी 1 वाटीपेक्षा कमी घातलेली आहे, कारण की ऑलरेडी टरबूज आपलं जे असते ते गोड असते. त्याच्यानंतर इथे अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे. ही अर्धीच होती, अर्धी मी यूज केलेली आधी आणि अर्धीच होती म्हणून अर्धी हे फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि अर्धी घेतलेली आहे मी दुधावरची मलाई. तुमच्याकडे दुधावरची मलाई नसेल तर तुम्ही ती स्किप्स करू शकता. तुम्हाला अमूलची क्रीम फक्त घालायची असेल तीसुद्धा घालू शकता किंवा मग दुधाची साय जर असेल तर तीसुद्धा घालू शकता. तर मी दोन्ही पण घातलेलं आहे. तर याला घालून घ्यायचं आणि याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. बारीक करून मी एका भांड्यात काढून घेते. रंग पण इतका सुंदर आलेला आहे. बघा किती मस्त ऑरेंज आता दिसतोय तो ऑरेंज, पण जेव्हा तयार झाल्यानंतर जेव्हा आईस्क्रीम दिसते ती अबोली दिसते. खूप सुंदर असा रंग आलेला आहे. आता याला मी थोडंसं फिरून घेतलं म्हणजे थोडं तो खाली बसलं असेल ते. आता जे टरबूज कापून जे मी पोकळ करून घेतलेलं होतं त्यात मी घालून घेते आहे पूर्ण. बघा मस्तपैकी घालून घेते आणि काही माझ्याकडे आईस्क्रीमचे मोल्ड आहेत त्यात पण मी घालून घेते आहे. ते पण भरून घेते. त्यातले फक्त 5च साचे भरलेत माझे, बाकीचे रिकामे होते कारण की यात घातलेलं होतं. तर म्हणून तर 4 झालेले आहे आणि 1 5वा झालेला आहे. तर आधी मी त्याचं झाकण लावून घेतलेलं होतं म्हणून ते तुम्हाला दिसत नाही आहे. तर अशा प्रकारे मी मोल्डमध्ये पण टाकून घेतलेलं आहे आणि जे टरबूज आहे त्याला मी क्लिंग रॅप लावून घेते आहे, म्हणजे वरती बर्फ जमायला नको आणि सांडायला नको आपल्या फ्रीजरमध्ये थोडा जर धक्का लागला तर. हे अशा प्रकारे येतं. तर त्याला मी लावून घेते आहे. तुमच्याकडे ते जर नसेल किंवा सिलिकॉनचे आजकाल झाकणं येतात टरबूजचे वगैरे जे इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये, ते सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा फॉईलसुद्धा लावू शकता. तर मी अशा प्रकारे केलं आहे. याला आता मी फ्रीझरमध्ये ठेवून देते, डीप फ्रीझरमध्ये. फ्रीझरचं टेम्परेचर चेक करायचं मॅक्सिमम पाहिजे, म्हणजे समरच्या याच्यावर पाहिजे, नाहीतर आपली आईस्क्रीम बरोबर जमणार नाही. ओव्हरनाईट ठेवल्यानंतर किंवा 6 ते 7 तास ठेवल्यानंतर आपली आईस्क्रीम जमते. तर माझी अशी आईस्क्रीम जमलेली आहे. मी असे पीसेस केलेले आहे आणि मोल्डमधले पण काढून दाखवते मी तुम्हाला. खूप मस्त चवीला झालेली आहे. माझ्या आजूबाजूला माझ्या मुली आहेत, खायसाठी इतकी हे करते तडतड, पण त्यांना म्हटलं की मला आधी शूट करू द्या नंतर तुम्ही खा, कारण की त्यासाठी त्या माझ्या मागे पडलेल्या. बघा किती जबरदस्त अशी आईस्क्रीम झालेली आहे, खूप छान अशी झाली आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर एंड स्क्रीनला आणि आय बटनला सुद्धा छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत, त्या नक्की बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.